मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधला। शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येतायत, शिवरायांच्या गादी विरोधात मोदी प्रचार करायला येतायत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय। तर गादीचा पराभव होईल म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा पलटवार महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलाय। आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे शाहू फुले आंबेडकरांची, त्या परंपरेचा सन्मान करावा। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती लोकसभेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तरी आम्ही शाहू महाराज, शाहू छत्रपती उभे राहतात म्हटल्यावरती आम्ही ती त्यांच्यासाठी सोडली। पण भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत। महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही की नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते। आता खरं म्हटलं तर गादीची भीती त्यांनाच पडलेली आहे। गादीवरचा उमेदवार उभा केला आणि मग आता पराभव होणार, पण विरोधकांच्या पायाखालची वाळूच घसरायला लागलेली आहे। मी तर म्हणेन, मी उमेदवार म्हणून स्वतः भाग्यवान समजेन। माझा उमेदवारी अर्ज दाखल करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले आणि माझ्या प्रचार सभेसाठी भारताचे पंतप्रधान येत आहेत, म्हणून मी भाग्यवान आहे। या सभेला मोदीजींना ऐकायला देशातच काय परदेशामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने लोक येतात।